नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी पाठ 4 हवा व हवामान. सर्वप्रथम आपल्यासमोर एक तक्ता दिसत आहे. भारतातील पुढील ठिकाणी 10 जून या दिवशी वातावरणाची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. या तक्त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरे सांगा. आता बघा, या ठिकाणी शहर, कोची, भोपाळ आणि मसुरी दिलेले आहेत. त्यांची राज्य, त्यांची वेळ दिलेली सर्वांची सारखी आणि हवेची स्थिती दिलेली आहे. कुठं ढगाळ हवा हवा आहे, कुठं कडक ऊन पडलं आहे, तर कुठं थंड हवा आणि बेताचं ऊन आहे. याच्या आधाराने आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील ते सकारण सांगा. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर भोपाळला कडक ऊन पडलेलं आहे. ओल्या कपड्यांमधील पाण्याचे बाष्पात रूपांतर त्यामुळे लवकर होतं आणि त्याच्यामुळे साहजिकच तिथं कपडे लवकर वाळतील. म्हणजेच भोपाळला कपडे लवकर वाळतील. त्यानंतर कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील व का? या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोचीला ढगाळ हवा आहे. आता ढगाळ वातावरण असल्यामुळे साहजिकच आहे, आकाशात सूर्य नाही आणि म्हणून सूर्यप्रकाश पण नाही. आणि पावसाळा आता सुरू झालेला आहे, कारण 10 जूनच्या वातावरणाची स्थिती आहे, म्हणजे पावसाळाही नुकताच सुरू झालेला आहे. त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण जास्तीचं आहे. त्यामुळे कपडे लवकर वाळणार नाहीत आणि म्हणून कोचीला कपडे उशिरा वाळतील. तर तिसरा प्रश्न, या ठिकाणच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील की यांच्यामध्ये बदल घडून येईल? तर नाही. वातावरणाची स्थिती नेहमीच सारखी असत नाही. याच्यामध्ये आपल्याला बदल सुद्धा झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने वातावरणातील उष्णता, बाष्प तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे वाळतात. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर आपण जर निरीक्षण केलं असेल तर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेस उष्णता जास्त असते त्यावेळेस कपडे लवकर वाळतात. बाष्पाच्या प्रमाणावर सुद्धा ते अवलंबून असतं आणि हवा जर सुरू असेल तरी सुद्धा कपडे लवकर वाळतात. वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात आणि ह्या गोष्टी आपण अनुभवलेल्या सुद्धा आहेत. आपल्याला या गोष्टी अनुभवास येतात दैनंदिन जीवनामध्ये आणि म्हणून त्याचा आपल्याला अंदाज असेलच. तर आता आपण बघूयात हवा. मग हवा म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणच्या विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती म्हणजे हवा होय. अशा पद्धतीने आपल्याला हवेचं वर्णन करता येईल आणि हवेची ही स्थिती अल्पकालीन स्वरूपाची असते. हवा दीर्घकाळ सारखीच असत नाही. हवा कधी थंड असते, कधी गरम असते, कधी कोरडी असते, तर कधी दमट सुद्धा असते. अशा पद्धतीने हवेची स्थिती ही बदललेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर हवामान. मग आपल्याला माहिती आहे की वर्षभरामध्ये आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 3 ऋतू अनुभवतो आणि या प्रत्येक ऋतूचा विशिष्ट असा कालावधी असतो. कारण वर्षभराच्या कालखंडामध्ये या ऋतूंचं विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. मग हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात आणि या अभ्यासामधून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती जी काही आहे ती निश्चित केली जाते. अशा पद्धतीने हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच त्या प्रदेशाचे हवामान होय. म्हणजेच एखाद्या ठिकाणच्या हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला तेथील हवामान असं म्हटलं जातं. आणि हे जे काही हवामान आहे, हे हवामान शीत व कोरडे असते, काही ठिकाणी उष्ण व दमट असते, तर काही ठिकाणचे हवामान
हे उष्ण व कोरडे असते असं आपण म्हणत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर बघा जम्मू काश्मीर, राजस्थान आणि दक्षिण भारताचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल. सर्व ठिकाणी हवामानाची स्थिती सारखी नसते. हे आपल्याला लक्षात येईल. मग हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता यांमुळे वारंवार बदल घडताना आपल्याला दिसून येतात. ही हवेची अंग आहेत. यांना हवेचे मुख्य अंग असं म्हटलं जातं आणि त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. कारण जसजशा पद्धतीने तापमान बदलतं, वारे वाहतात किंवा आर्द्रतेचं प्रमाण असतं, त्या पद्धतीने आपण आपला दैनंदिन व्यवहार किंवा आपली जी काही दैनंदिन जीवनशैली असते, मग आपला आहार-विहार असेल, पोशाख असेल, खानपान असतं, अशा अनेक गोष्टी आहेत. यांच्यावर याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. हवेच्या या अंगांचा विचार हवामान सांगताना आपल्याला करावा लागतो. म्हणजे एखाद्या ठिकाणचं हवामान कसं आहे हे जर सांगायचं असेल, तर तापमान, वारे आणि आर्द्रता यांचा विचार करून ते ठरवलं जातं. मग या हवेच्या अंगांविषयी आता आपण माहिती बघूयात. सर्वप्रथम तापमान. पृथ्वीच्या पृष्ठभागाला सूर्यापासून उष्णता मिळते. सूर्य हा पृथ्वीच्या ऊर्जेचा, उष्णतेचा प्रमुख स्रोत आहे. आणि या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग जो काही आहे तो तापतो, म्हणजे जमीन तापते. तापलेल्या या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे साहजिकच आहे, जवळची जी हवा असते ती तापते, म्हणजे जमिनीजवळची हवा तापते आणि त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापत जातात. अगोदर जमिनी तापते, त्याच्यानंतर हळूहळू ती जी काही हवा असते ती तापत जाताना आपल्याला दिसते. त्यामुळे समुद्र सपाटीपासून आपण जसजसे वर जातो किंवा उंच जातो, तसतसे तापमानामध्ये कमतरता आलेली आपल्याला दिसून येते. बघा जमिनीवर तापमान जास्त असतं, परंतु पर्वतीय भागात जर आपण गेलो तर तिथं तापमानाची तीव्रता कमी जाणवते. तर अशा प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. विषुववृत्तावर सूर्याची किरणे ही सरळ व लंबरूप पडतात, त्यामुळे तिथं उष्णतेची तीव्रता जास्त असते, तापमान जास्त असतं. तर ध्रुवांकडे सूर्याची किरणं ही तिरकस पडत जातात, त्यामुळे तेथील तापमानाची तीव्रता कमी कमी होत जाते. त्यानंतर हवेचा दाब. हवेला वजन असतं आणि त्यामुळे दाब निर्माण होतो. यालाच आपण हवेचा दाब असे म्हणतो. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावरील हवेचा दाब जो असतो तो पडलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे तेथे हवेची घनता जास्त असते, वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब सर्वात जास्त असतो. उंचीनुसार मात्र तो कमी होताना आपल्याला दिसून येतो. याला हवेच्या ऊर्ध्वदाब म्हणजेच वरचा दाब असं म्हटलं जातं. तापमानातील फरकामुळे कधीकधी हवेच्या दाबात बदल होताना आपल्याला दिसतो. कधीकधी म्हणण्यापेक्षा नेहमीच हवेच्या दाबात बदल होतो. आणि हे जे बदल असतात हे क्षितिज समांतर दिशेमध्ये घडताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे हवेचं वाऱ्यामध्ये रूपांतर होतं. बघा वारा नेहमी सुटत नाही, काही विशिष्ट वेळेतच सुटतो. त्याला हा जो काही बदल आहे तापमानाचा तो कारणीभूत असतो. वारे. जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहते, याला वारा म्हणतात. कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरत असतो. वारा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतो आणि जसजसा हवेचा जो काही दाब आहे त्याच्यात फरक पडतो तसतसा वाऱ्याचा वेग सुद्धा बदलताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आर्द्रता. वातावरणामध्ये बाष्प असते आणि ज्या हवेमध्ये बाष्प असते ती हवा दमट असते. हवेत दमटपणा आलेला आपल्याला दिसतो. समुद्र किनाऱ्यावर ही गोष्ट घडताना दिसते जास्त करून.
तर वातावरणातील दमटपणालाच आपण आर्द्रता असं म्हणत असतो. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असतं. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प सामावू शकते. कारण जिथं तापमान जास्त असतं तिथं आर्द्रता कमी असते आणि जिथं तापमान कमी असतं त्या हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असतं. हा फरक पडलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर वृष्टी. हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात होणारे रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणे याला वृष्टी असं म्हटलं जातं. या वृष्टीची रूपं जर आपण बघितली तर बघा, पाऊस, हिम म्हणजेच बर्फ आणि गारा हे वृष्टीची रूपं आहेत. हवेमध्ये बाष्पाचे कण असतात आपल्याला माहिती आहे. आणि हे जे काही बाष्पाचे कण असतात त्यांचं पाणी होतं, बर्फामध्ये रूपांतर होतं आणि ते पुन्हा जमिनीवर येतात. ही एक प्रक्रिया आहे. त्यानुसार ते घडत असतं. तर हिला आपण वृष्टी असं म्हणत असतो. अशा पद्धतीने ह्या हवेच्या अंगांविषयी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हवा व हवामान याच्यातील फरक. तर हवा जी काही आहे ही त्या त्या वेळेनुसार सांगता येते. म्हणजे वातावरणातील अल्पकालीन जी काही स्थिती असते वातावरणाची तिला आपण हवा असं म्हणतो. तर वातावरणाची दीर्घकालीन परिस्थितीला आपण हवामान असे म्हणत असतो. हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे आपल्याला जाणवतो सुद्धा. कधी हवा गरम असते, कधी थंड असते, हे आपल्याला जाणवतं. तर हवामानातील बदल हे दीर्घकाळाने होतात आणि ते सहजपणे आपल्याला जाणवणारे नसतात. अशा पद्धतीने यांच्यातला फरक आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर काही घटक हे हवामानावर परिणाम करणारे घटक म्हणून ओळखले जातात. यांच्यामध्ये बघा, अक्षवृत्तीय स्थान म्हणजे एखादं ठिकाण पृथ्वीवर अक्षवृत्तानुसार कुठं आहे. त्याच्यानंतर समुद्र सपाटीपासून त्याची उंची किती आहे, समुद्राचं सानिध्य आहे की नाही, सागराचे प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. कारण हे जे काही घटक आहेत या घटकांनुसार त्या त्या ठिकाणचं हवामान जे काही आहे ते बदलताना आपल्याला दिसून येतं. असं या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या ठिकाणच्या हवेत सतत बदल होत असतो, पण त्या ठिकाणाच्या हवामानात सहसा फरक पडत नाही. हवामान सर्व ठिकाणी सारखं नसतं. आपल्या भारतात सुद्धा हवामान कोठे शीत तर कोठे उष्ण, कोठे दमट तर कोठे कोरडं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हवेत सतत बदल होत असतो, परंतु हवामानामध्ये मात्र सतत बदल होत नाही. तो लगेच आपल्याला जाणवत सुद्धा नाही. आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर उत्तर भारतामध्ये हवामान जे काही आहे ते शीत आहे. मध्य भारताचा विचार केला तर इथं फारसं शीतही नाही आणि खूप दमटही नाही किंवा उष्णही नाही. दक्षिण भारतामध्ये दमट आणि उष्ण हवामान आहे. हा बदल आपल्याला जाणवतो. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो आणि बहुतांश सजीव सृष्टी ही पोषक हवामान असलेल्या प्रदेशामध्येच असलेली आपल्याला दिसून येते. बघा तुम्ही, वाळवंटी प्रदेशात किंवा पर्वतीय प्रदेशामध्ये फारशी सजीव सृष्टी किंवा मानव जो काही आहे तो राहताना दिसत नाही. जिथं त्याला आवश्यक आणि पोषक वातावरण आहे जगण्यासाठी तिथंच त्याची वस्ती असलेली आपल्याला दिसून येतं.
सजीवांचा आहार, निवारा या बाबींवर सुद्धा हवामानाचा परिणाम होतो. भारताचाच आपण या ठिकाणी जर विचार केला, तर भारतामध्ये सर्वच लोकांचा आहार सारखा नाही. प्रत्येक राज्यानुसार आहारामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. त्या पदार्थांवरून आपल्याला लक्षात येईल, की तेथील हवामान जसं आहे, तशा पद्धतीने आहारामध्ये सुद्धा बदल होतो. आणि निवाऱ्याचा जर गोष्ट आपण विचार केला, तर बघा काही ठिकाणी उतरत्या छपराची घरं आहेत. म्हणजे जिथं जास्त पाऊस पडतो तिथं उतरत्या छपराची घरं आहेत. काही ठिकाणी धाब्याची घरं आहेत, जिथं पावसाचं प्रमाण कमी असतं. अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सिमेंट काँक्रीटची घरं आहेत. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, याच्यावरून हवामानाचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे आपल्याला लक्षात आलं असेल. त्याचबरोबर पृथ्वीवरील पाण्याचे वितरण देखील हवामान नियंत्रित करतं. काही ठिकाणी मुबलक पाणी बघा. सखल मैदानी प्रदेशांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मुबलक पाणी दिसून येतं. परंतु वाळवंटाच्या भागाचा विचार केला तर तिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे. कारण उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. तापमान जास्त असल्यामुळे साहजिकच आहे. बाष्पीभवन जास्त होतं आणि म्हणून पाण्याचं प्रमाण तिथं कमी आहे. पर्वतीय भागामध्ये सुद्धा या गोष्टी घडताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने या हवा आणि हवामानाचा मानवी जीवनावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. इथं आपण थांबूयात. आपल्याला विनंती आहे की आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्याला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा ही विनंती. धन्यवाद.